गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचं आगमन आणि आजच्याच दिवशी आपण गुढी उभारतो. कारण इंद्रदेवाने राजा परिचाराला एक कळकाची काठी दिली आणि देवाचा आदर म्हणून आपण तिला सजवून गुढी उभारतो. आजच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी वनवास भोगून रावणाचा वध करून विजय प्राप्त केली होती. म्हणूनच आपण हे सुद्धा म्हणतो की गुढी समृद्धी आणि विजयाचं प्रतीक आहे. पण कदाचित भरपूर लोकांना हे माहीत नसेल की औरंगजेबाने बरोबर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे अवयव वडू गावातील भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमाकिनारी फेकून दिले. पण गावाचं धुणं धुणारी जनाबाई परटील, राधेई पाटलीन आणि अशा गावातल्या अनेक स्त्रियांनी एकत्र येऊन रात्रीच्या वेळेस औरंगजेबाच्या फौजाला सुगाव न लावता सगळे अवयव वेचून गोळा केले आणि अंत्यसंस्कार पूर्ण केले. त्या क्षणी शंभूराजे त्या स्त्रियांच्या मांडीवरतीच झोपले जणू. आणि म्हणूनच हा भगवा झेंडा लावून धर्मवीर संभाजी महाराजांना आपण आज अभिवादन करू आणि वडू गावच्या त्या स्त्रियांच्या शौर्याला मानाचा मुजरा करू.